परवा दिवशी एका प्रचारादरम्यान एक महिलेला मी विचारलं, तुमची मुलगी काय करते, कोणत्या शाळेमध्ये? ती म्हणली मराठी शाळेमध्ये. म्हटलं मी तुम्हाला असं वाटत नाही का तिने इंग्लिशमध्ये शिकावं? त्या महिलेचं उत्तर होते, माझी परिस्थिती नाही आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर दुःख वाटावं का राग यावा? तर माझ्या संदर्भात मी संवेदन मनाचा असल्यामुळे मला दोन्ही गोष्टींचं दुःखही वाटलं आणि रागही आला, की आपले सत्ताधारी इतके निष्ठुर कसे असू शकतात, की जर एक महिला आपल्या प्रभागातली म्हणते की आमची परिस्थिती नाही म्हणून माझी मुलगी मराठी शाळेत आहे. मग मराठी शाळेचा विषय ठीक आहे, मराठीपाशी आपण आपला अभिमान आहे, पण आत्ताच्या जगामध्ये तग धरण्याकरता इंग्लिशही हवं आहे. मग महानगरपालिकेच्या शाळांवरती लक्ष द्या ना. महानगरपालिकेच्या शाळा CBSE पॅटर्नच्या करा ना. विद्यार्थ्यांना एवढी चांगल्या सोयी सुविधा द्या, त्याच्यावरती तज्ज्ञ लोकांची एक समिती ठेवा की जिथे त्या नगरपालिकेच्या शाळेची देखरेख करेल. असं काहीतरी सोयी सुविधा असं काहीतरी करा की लोकांचं म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या सोबत धनदाडग्यांनी पण तिथं येऊन तुम्हाला सांगितलं पाहिजे की कृपया माझ्या मुलाला नगरपालिकेच्या शाळेमध्ये ॲडमिशन द्या.